कल्याण मोरबाड रोड आणि कल्याण मोरबाड रोडवर हा बदलापूरकडे जाणारा रस्ता, तो मोरबाडहून येऊन वरण बदलापूरसाठी चालले. आणि मी योगेश आत्मा आंबवले वडपेपासून सुरुवात केली प्रवासाला. वडपे ते बदलापूर हा प्रवास दाखवायचा होता. आपले एक सबस्क्रायबर होते, त्यांची डिमांड होती. हे आहे आमने इंटरचेंज आणि आता आपण आमने इंटरचेंजतून रायते इंटरचेंजपर्यंत प्रवास करणार आहोत. वडपे ते आमने ते रायते असा आपला प्रवास आणि आपण निघालो रायते इंटरचेंजच्या प्रवासाकरिता. ही जी रेल्वे लाईन आहे, कल्याण कसारा रेल्वे लाईन, या रेल्वे लाईनमुळे देखील थांबलेलं आहे. परंतु आज तुम्ही पाहू शकता रस्ता इथपर्यंत आलेला आहे. पण आपल्याला आता इथे जाण्याकरता बराच मोठा फेरा घेऊन जावा लागणार आहे. जो रस्ता मला माहीत नाही, पण मी शोधण्याचा प्रयत्न करेन. हे बघा, इथे म्हणजे पिलर्स उभा राहिलेला आहे लांबलचक. पुढे देखील गर्डर्स पिलर्स वगैरे टाकलेले आहेत. गर्डर्स तिथे रेडी आहेत. हा मुख्य पट्टा हा एकदा तयार झाला का हा जो पूर्ण रस्ता हा पूर्ण तयार झालेला असेल. तर आता आपल्याला ह्या बाजूला जाणे आहे. म्हणजे इथून पुढे आपल्याला जेमतेम 1 मिनटाचा अंतर आहे. पण ते 1 मिनटाचा अंतर पार करायला आपल्याला कमीत कमी आता 15-20 मिनटे जातील. चला जाऊयात पुढे. आपली मराठी लाईक, शेअर, सबस्क्राईब. आपण तिथे येऊन थांबलो होतो. जेव्हा वडपेहून निघालेलो, वडपे आमने इंटरचेंजकडे येऊन तिथे थांबलो. तिथे रस्ता बंद होता. जे कल्याण कसारा लाईनीवरचे काम बाकी ते मी दाखवले आणि तिथून पुन्हा मागे उतरलो आणि तिथून फिरून असा टिटवाळ्यातनं फिरून आलो. आणि तेवढा फिरून इथे या ठिकाणी यायला मला अर्धा तास गेला. अर्धा तास म्हणजे इथून बघा, इथे फक्त इतकंच अंतर बाकी आहे. हे इतकं अंतर तुम्हाला दाखवते. मला अर्धा तास टिटवाळ्यातनं फिरून यावं लागलं. पण रस्ता चुकत कुठनं तरी इथपर्यंत पोचलो आहे. आता इथून पुढे आपल्याला बदलापूरपर्यंत जायचे आहे. बदलापूरपर्यंत जाणे शक्य होईल की नाही माहीत नाही, कारण 10 वाजता मला कामावर पोचायचे. तरी पण बघूयात, प्रयत्न करू कुठपर्यंत जाता येतो. चला. वडपे ते बदलापूर प्रवासादरम्यान आपल्याला सर्वाधिक त्रास झाला तो रेल्वे लाईन जवळ. म्हणजे आपण आमनेहून जेव्हा आलो टिटवाळ्यापर्यंत, टिटवाळ्याची मागची रेल्वे लाईन जी आमनेपर्यंत जाते, तिथून पुन्हा या बाजूला टिटवाळ्यापर्यंत यायला आपल्याला बराच वेळ गेला. साधारणतः अर्धा तास गेला आपल्याला. कारण आपण रस्ते चुकलो. टिटवाळा गावातून इकडून तिकडून फिरून आलो. आपल्याला काय समजलं नाही नक्की रस्ता कुठे आणि कसा आहे ते. आणि आपण बरंच पुढे निघालो. पुन्हा मागे पण आपण इथपर्यंत आलेलो. इथे आपण पाहिलं रेल्वे लाईन पर्यंत काम कसे झाले ते. इथून आता पुन्हा आपण बदलापूरच्या दिशेने निघालेलो आहे. आणि ते 6 महिन्यापूर्वी काहीच काम नव्हतं इथे. पूर्ण झोपडी डंपिंग ग्राउंड वगैरे असा काय होता. आणि आता तुम्ही पाहू शकता रस्ते कसे आले. खडी टाकून तुम्ही पाहू शकता इथे रस्ता तयार होत आहे. खूप छान काम झालेले. आणि इथून आपण आता चाललोय ते कल्याण मोरबाड रोडवर रायते इंटरचेंज या ठिकाणी. रायते इंटरचेंजला काही लोक कल्याण इंटरचेंज असे संबोधतात. आणि हा जो टप्पा दिसतो हा टिटवाळा करता जाणारा रस्ता आहे. तर आता या ठिकाणी मला येणं होते, परंतु मी रस्ता चुकून भलत्याच ठिकाणी पोहोचलो होतो. आणि त्या ठिकाणी इथे यायला मला बराच वेळ गेला. आणि जे काय मी फिरलो त्यामुळे पुढे एखाद्या व्हिडिओत नक्कीच दाखवेल की वडपे ते बदलापूर प्रवासादरम्यान टिटवाळ्याचे मी रस्ता कसा चुकलो ते दाखवण्याचा प्रयत्न करत. आणि टिटवाळ्यामध्ये रस्ता चुकायची माझी ही 3री का 4थी वेळ आहे. पुन्हा स्टॉप का टिटवाळ्यामध्ये आलो का मी रस्ते चुकतो या बदलापूर रस्ता दाखवण्याकरिता. असो, आता आपण निघालो राहते इंटरचेंजच्या दिशेने. पाहू शकता इथे रेस्ट एरियाची पाटी लागलेली आहे. 1 किलोमीटर अंतरावर रेस्ट एरिया आहे. रेस्ट एरिया म्हणजे ज्या ठिकाणी पेट्रोल पंप, हॉस्पिटल्स, रेस्टॉरंट असे बऱ्याचशा सुविधा उपलब्ध असतात आपल्यासाठी. आज आपल्यासाठी आपले मराठी सतत वेगवेगळे रोड अपडेट हा आपला भाग 3रा वडपे ते बदलापूर प्रवास. यापूर्वीचे भाग पाहिले असतील तर नक्की बघा. वडपे ते बदलापूर भाग 1, वडपे ते बदलापूर भाग 2 आणि आता 3रा भाग. टिटवाळा ते रायते इंटरचेंज साधारणतः 4 किलोमीटरचा प्रवास असेल. त्या अनुषंगाने आपण चाललोय रायते इंटरचेंज पर्यंत.
लेन मार्किंगवर सर्व कामे एकदम प्रॉपर झालेली आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रस्ता डिवाइड झालाय का ते मी सांगतो तुम्हाला आता. वडपे ते बदलापूर प्रवास करताना रायते इंटरचेंज रायते इंटरचेंज थोडा अलीकडच म्हणजे आमने इंटरचेंजहून निघाल्यावर साधारणतः 8-10 किलोमीटरच्या अंतरावर रायते इंटरचेंजच्या 2-3 किलोमीटर अगोदर एक रस्ता तुम्हाला डिवाइड झालेला दिसतोय. हा रस्ता म्हणजे इथे रेस्ट एरिया बनत आहे, ज्या ठिकाणी पेट्रोल पंप, हॉस्पिटल्स, टेलिफोन, रेस्टॉरंट सर्वांची सुविधा असेल अशा प्रकारचा रेस्ट एरिया इथे मोठ्या मोकळ्या जागेत बनणार आहे. याच्या अगोदर जो मी दाखवला तो अकलोली इंटरचेंजपासून थोडा पुढे आल्यास आमने इंटरचेंजच्या मागे तो एक रेस्ट एरिया दाखवला होता. दुसरा रेस्ट एरिया म्हणजे त्या रेस्ट एरियापासून या रेस्ट एरियापासून साधारणतः 20 ते 25 किलोमीटरचा फरक पडला आहे. चला आता पुढे जाऊयात. हा जो रेस्ट एरिया असे रेस्ट एरिया दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर मी साधारणतः 2 ठिकाणी पाहिलेलं आहे. सर्वात प्रथम म्हणजे अकलो इंटरचेंज येऊन जेव्हा आपण आम्ही इंटरचेंज करून यायला बघतो त्यावेळेस देखील आपल्याला लांबच गावाच्या थोडा अलीकडे हा रेस्ट एरिया पाहायला मिळतो. त्यानंतर साधारणतः 15-20 किलोमीटर अंतरानंतर पुन्हा एक 15-20 किलोमीटर नाही 30 किलोमीटर अंतर नक्कीच असेल पुन्हा एक रेस्ट एरिया आपल्याला पाहायला मिळतो. कारण हा सुसाट लांब लचक रस्ता आहे, कुठे याला स्टॉप वगैरे नसल्या कारणाने असा रेस्ट एरिया असणे खूप गरजेचे या मार्गावर. साधारणतः 1-1.5 किलोमीटर स्पेस घेऊन बाजूला खूप मोठा रेस्ट एरिया असतो आणि इथे तुम्ही पाहू शकता कल्याण आणि मोरबाडसाठी वळण देण्यात आलेले आहे. जे पाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कल्याण मोरबाडसाठी वळणचा जे दिशादर्शक फलक आहे तो लावलेला आहे. आपण जर डाव्या हाताने खाली उतरलो तर आपण मोरबाडच्या दिशेने जाणार आहोत. हे बघा कल्याण मोरबाड असं लिहिलं आणि उतरण जी ती आपल्याला डाव्या हाताला दाखवलेली आहे. परंतु इथे उतरण का अजून तयार झालेली नव्हती. 6-7 महिन्यापूर्वी जेव्हा मी आलो त्यावेळेस उतरण तर नाही, पण तू मोरबाड करता बदलापूर करता एंट्री नक्कीच आहे जे मोरबाडून येते, परंतु एक्झिट जी आहे ती या ठिकाणापासून बरोबर होती फेरा घेऊनच तिथून जावी लागणार आहे. म्हणजे एक अजून मार्गिका हवी होती ती ते कमी करून एकाच ठिकाणी घेतलेली आहे. थोडा कन्फ्युजन वाला काम आहे या ठिकाणी. पाहू शकता इथे वळण दिले, डंपर चालले या ठिकाणाहून. इथून ते वळण राहणार का ते का माहिती नाही, परंतु वळण असायला हवे होते. पण ते वळण नसल्याला पुढे एक वळण दिलेले जी एक्झिट राहणार आहे आपल्याला जेव्हा आपण राहते आमने इंटरचेंज ज्या ठिकाणाहून येऊ त्यावेळेस. ते देखील मी आता तुम्हाला पुढे सांगतो. आज आपल्याला आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असतात सबस्क्राईब. आणि तुम्ही पाहू शकता इथे ब्रिजवर कसे म्हणजे ब्रिजचे अजून कामे सुरू आहेत. सध्या होते पहिले असेच कामे जेव्हा आपण अकलोली इंटरचेंज विरार इंटरचेंजला जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी देखील रस्त्यावर अशाच प्रकारे ब्रिजवर मोठे मोठे खड्डे पडलेले आणि त्यांचे कामे सुरू आहेत. आपण कल्याण मोरबाडवर ब्रिजवर आहोत गोवेलीच्या अगोदर. आणि तुम्हाला मी आता दाखवतो मोरबाड करता वळण घेणाऱ्या जी मोरबाड करता कुठे वळण ते मी आता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. कल्याण मोरबाड रोड आणि कल्याण मोरबाड रोडवर हा बदलापूरकडे जाणारा रस्ता तो मोरबाडहून येऊन वळण बदलापूरसाठी चालले. आणि मी योगेश आत्मा आंबवले वडपेपासून सुरुवात केली प्रवासाला. वडपे ते बदलापूर हा प्रवास दाखवायचा होता. आपले एक सबस्क्रायबर होते, त्यांची डिमांड होती, तर मी 8 वाजता वडपे इथनं निघालो. 9:15 वाजलेत मी रायते इंटरचेंजला पोहोचलो. आणि इथून बदलापूरला जायला पुन्हा अर्धा पाऊण तास लागेल. आणि तो इतका वेळ माझ्याकडे नाही आहे, तर कारण मला 10 वाजता जॉबला हजर राहावं लागतं. पाऊण तास आहे माझ्याकडे, पाऊण तास मला पुन्हा पोहोचणे थोडा शक्य आहे, पण ठीक आहे प्रयत्न करेल मी. तर मी
पुढचा जो भाग आहे तो रायते इंटरचेंज बदलापूर पण दाखवेल. आजचा भाग आहे तो मी फक्त रायते इंटरचेंजपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करेल. कारण जसे की मी बोललो जॉबला जाणं देखील महत्त्वाचं आहे. ते माझं सर्वात महत्त्वाचं काम आहे जॉब करणं. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करा. कारण आपल्यासाठी आपली मराठी. आता इथून पुढे मी इथून परतीचा प्रवास करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरनं जेव्हा आपण प्रवास करतो त्यावेळेस रायते इंटरचेंजहून आपण जेव्हा बदलापूरसाठी जातो त्यावेळेस रस्त्याच्या मध्ये जे काय प्रॉब्लेम्स येतात, जे एक हाय व्होल्टेजचे पॉवर टावरचा जो सप्लायर आहे त्याचे देखील काम मध्ये रस्त्याच्या ते देखील मी तुम्हाला दाखवत होतो, ज्यामुळे या रस्त्याचं पूर्ण काम होणे ना खूप कठीण आहे.